मुंबईमध्ये धारावीच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधान केले की धारावीच्या समृद्धीचा आत्मा जपत आम्ही त्याचा विकास करणार आहोत। आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आहेत, खासदार आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, धाराविषयी अगदी जवळचे संबंध तुमचे आहेत आणि तुमचे बाबा सुद्धा त्या ठिकाणाहून खासदार राहिलेले आहेत। धारावीचा खरंच समृद्धीचा आत्मा जपून विकास होतो असं वाटतं? कारण मुख्यमंत्री ज्या पद्धतीने आता विधान करतायत, पटते तुम्हाला? मी कालच त्याच्या संदर्भामध्ये एक ट्विट केलं आणि धारावीच्या समृद्धीचा आत्मा जपण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री बोलत आहेत, पण मी त्यांच्यावरती कालच आरोप केला की त्यांनी धारावीकरांचा पुन्हा एकदा विश्वासघात केलेला आहे। पुन्हा एकदा त्यांच्या ज्या म्हणतात ना विश्वासाला तडा देण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। एक तर धारावीच्या सर्वेबाबत अजून स्पष्टता नाही, धारावीचा प्रोजेक्ट कुठं होणार आहे याच्याबाबत स्पष्टता नाही। आम्ही त्या सेक्टरमध्ये त्यांना त्याच सेक्टरमध्ये घर मिळालं पाहिजे, लोकांशी चर्चा केली गेली पाहिजे, ही भूमिका सातत्याने मांडत आहोत। परंतु त्या प्रेस नोटमध्ये मी वाचलं लघु उद्योग आहे, तिथले कारखाने आहेत, त्या मला प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना, किती लघु उद्योगांशी तुम्ही चर्चा केल्या, किती कारखान्यांशी चर्चा केल्या, तिथल्या स्थानिक लोकांशी तुम्ही किती लोकांशी चर्चा केल्या? कालच्या परवाच्या मिटिंगमध्ये जिथे मास्टर प्लॅन मंजूर झाला त्याच्यामध्ये धारावीचं रिप्रेझेंटेशन करणारी मंडळी कोण होती? तिथे अदानी ग्रुपची मंडळी बसू शकतात, NMPL बरोबर ना, या प्रायव्हेट त्या कंपनीचे जे आहेत ती लोक बसू शकतात, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे, परंतु ज्या ठिकाणी लोकांनी निवडून आलेली मंडळी आहेत ती त्या ठिकाणी बसू शकत नाही। हे त्या ठिकाणचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, हे मला त्या ठिकाणी सर्वप्रथम सांगितलं पाहिजे। ज्या तऱ्हेने त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांनी लोकांचा विश्वासघात केला त्याचप्रमाणे जे आहे ते त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायद्याच्या चौकटीला सुद्धा तेढण्याचं काम केलं, त्याला सुद्धा भंग करण्याचं काम केलेलं आहे। त्याचं मला ह्या उदाहरण यासाठी सांगायला पाहिजे की ज्या तऱ्हेने MRTP कायदा आहे त्याच्या अंतर्गत सजेशन ऑब्जेक्शन घेण्याची परंपरा आहे, परंतु दुर्दैवाने सजेशन ऑब्जेक्शन सुद्धा कोणाच्या घेतला गेलेलं नाही आहेत। जो NX2 आहे तो मला वाटतं आधीचाच गेलेला NX2 बाबतीत त्यांचा निर्णय आहे का त्याच्या बाबतीत आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही, आणि त्यामुळे कुठल्याही तऱ्हेची चर्चा न करता केलेला विकास हा त्या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितला तो जनतेच्या विश्वासघात करण्यासारखा आहे। आणि म्हणून कालच मी सांगितलं की हा धारावीचा कुठेही आत्मा समृद्धीचा विकास नाही आहे, फक्त मोठे मोठे शब्द चालवायचे हे भाजपला समजतं, पण दुर्दैवाने हा जो आहे तो अडाणींचा विकास आहे। अडाणींना मुफ्त जमिनी दिल्या, अडाणींना त्या ठिकाणी जे आहे ते TDR पॉलिसी तयार केली, DC रूल त्या ठिकाणी केले। मी काल परवा 5 तास मी म्हाडामध्ये बसले होते, त्यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने त्या म्हाडाला पैसे देणे आवश्यक आहे। दुर्दैवाने ते 350 लोकांचं पुनर्वसन करू शकत नाही, धारावीतल्या लोकांचं ते काय लाखो घरांचं पुनर्वसन करणार। आणि आम्हाला या माध्यमातून एक गोष्ट स्पष्टपणे कळालेली आहे की 6-7 वर्ष ते एक NX2 तयार करू शकले नाहीत आणि ते सांगतात की आमचा मास्टर प्लॅन तयार आहे। मला या ठिकाणी जनतेला सुद्धा मी सातत्याने आवाहन करत आहे की एक मोठ्या प्रमाणामध्ये एक षडयंत्र आहे, याच्यामध्ये आमच्या लोकांना बाहेर पाठवायचं, या जमिनी ज्या आहेत त्या BKCच्या बाजूला आहेत त्या BKCच्या बाजूच्या जमिनींना अडाणींना सुपूर्द करायचं। हा जर त्यांचा समृद्ध आत्माचा डेव्हलपमेंट असेल तर ते धारावीच्या समृद्ध आत्माचं डेव्हलपमेंट नाही आहे, ते अदानीच्या समृद्ध आत्म्याचं डेव्हलपमेंट आहे, हा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे। नक्कीच ताई, पण यामध्ये आता पुढची भूमिका तुमची काय असणार? म्हणजे धारावीकर काय करणार आहेत किंवा या विकासाला विरोध केला जाईल का पुढे पण अशाच पद्धतीनं? आम्ही तर विरोध करण्याचं काम करतो, याच्यासाठी करतोय कारण तुम्ही तिथल्या IS ऑफिसरांच्या फायली बघा, या जमिनी ज्या दिल्या गेल्या मोफतमध्ये त्या रेडिडेटरच्या किती टक्क्याने द्याव्याला अधिकाऱ्यांचा विरोध होता का नव्हता? मग त्या विरोध असताना सुद्धा का दिल्या गेल्या आणि कोणाच्या सांगून दिल्या गेल्या? आता मी मध्ये एक व्हिडिओ बघितला, देवनाच्या जमिनी बाबतीत त्यांनी व्हिडिओ तयार केला, आम्ही सायंटिफिक दृष्टिकोनातून करा, भौगोलिक दृष्टिकोनातून करा, सगळ्या दृष्टिकोनातून करा। तुमचे मॉल बांधा ना, तुमचे 5 स्टार हॉटेल बांधा ना, आमच्या लोकांना तुम्ही देवनारमध्ये पाठवणार, त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्याशी खेळणार, तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये विषारू प्राणवायू त्या ठिकाणी वायू आहे तिथे त्या ठिकाणी, आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते मिथेन गॅस जो आहे तो प्रत्येक तासाला जवळपास 6,000 पेक्षा जास्त मेगाटननी बाहेर पडतो, तिथे आमची लोक राहणार। जिथे आयुष्याचे लिमिट 40 वर्ष तिथे आमचे लोक राहणार, आणि तिथे बांधा ना तुम्ही मॉल, काय करायचे ते तुम्ही तुमचे ऑफिसेस बांधा, परंतु दुर्दैवाने ते होताना दिसत नाही। दुर्दैवाने सातत्याने आम्हाला एकच गोष्ट त्या ठिकाणी जी जाणवते ती म्हणजे ते एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा कशा जोमाने काम करतात याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे धारावी डेव्हलपमेंटचं नाव आहे, आणि ज्याच्या माध्यमातून आम्ही बघतो की तिथे लोकप्रतिनिधींना बोलवलं जात नाही, धारावीकरांना बोलवलं जात नाही, धारावीच्या उद्योगाशी चर्चा केली जात नाही, धारावीचा विकास कुठं होणार याबद्दल तिथल्या स्थानिकांना कल्पना नाही। सगळा त्या मिटिंगमध्ये पूर्णपणे जोरामध्ये जर कोण असतात तर काही जे असतात ते अदानीचे एजंट असतात, आणि काही अदानीची जी मंडळी आहेत जी त्यांच्या कंपनीशी निगडीत ती त्या दिवशी त्या मिटिंगमध्ये होती, जो आम्ही फोटो बघितला त्यावर मी बोलते।
नक्कीच. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की महायुतीमध्ये भ्रष्टाचारी नेते, यावर ते म्हणत आहेत की मी माझ्या मंत्र्यांना रोखणार आणि कुणीही माझ्या मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचार करणार नाही, याची सुद्धा दखल घेतली जाईल. नाही, मला तर पहिला प्रश्न विचारायचा की 2 महिने तर त्यांना धनंजय मुंडेंच्या बद्दल माहिती नव्हतं. जे फोटो सुरेश धसांकडे होते ते त्यांच्याकडे नव्हते, जेव्हा की ते स्वतः होम मिनिस्टर आहेत. दुसरा प्रकरण काल परवा ते शिरसाटांचं चालू आहे. त्यांनी एक तर 70व्या माळ्यावर एक फ्लॅट घेतला करोडो रुपयाचा, आणि मुलांनी आता मला वाटतं काहीतरी 60 कोटीचं हॉटेल घेतलेलं आहे. कुठून घेतलं ह्याची चौकशी नाही करायला पाहिजे? अहो, त्यांच्या एका जाऊ द्या, हे मंत्र्याबद्दल आपण बोलतोय, त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. ज्या भुजबळ साहेबांबद्दल ते बोलत होते की मोठे भ्रष्टाचारी आहेत, मोठे भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे. आज भुजबळ साहेबांना घेतलं ना, ईडीची कारवाई हसन मुश्रीफांवरती होती, ते आता त्या मंत्रिमंडळात आहेत, स्वतः दादा त्या मंत्रिमंडळात आहेत. हे तर सत्य आहे ना, हे काय आम्ही सांगत नाही, हे त्यांचेच आरोप आहेत. नॅशनल करप्ट पार्टी म्हणणारे त्यांच्या देशाचे प्राईम मिनिस्टर कुठे गेले मला माहीत नाही आता ते, पण त्यांनीच प्रश्न विचारला होता. अहो, त्यांच्या अंदाज कमिटीच्या जी मंडळी आहेत त्यांच्या पियाकडे 1 करोड रुपयापेक्षा जास्त पैसे मिळतात, आणि ते पण एका हॉटेलमध्ये मिळतात, म्हणजे कमिटी गेल्यानंतर. म्हणजे, आणि हा आरोप काय छोट्या मोठ्या व्यक्तीने नाही केला, आमदारांनी केलेला आहे का? मग असे जर आरोप होतात तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलत का नाहीत? आणि एका ठिकाणी सांगायचं की स्वच्छ आणि पारदर्शक कारभार. मग एवढा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार तर मुंबई महानगरपालिकेचं करा ना, श्वेतपत्रिका 3 वर्षाची. येऊ द्या ना रस्ते कॉन्क्रीटमध्ये कोण कोण सहभागी आहेत, येऊ द्या ना नाले सफाईमध्ये कोणाकोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले, मिडल रोडमध्ये कोण कोण सहभागी आहे, येऊ द्या. आणि तुमचे पण जे प्रकरण आहेत ना अजून काही जी, त्याची चौकशी करा. म्हणजे दुर्दैवाने मी पहिल्यांदा बघते की होम मिनिस्टर असताना, या राज्याचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला तुमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे काय कारनामे चालू आहेत हे तुम्हाला माहीत नाही, पण सहकारी आमदारांना माहिती आहेत. तुम्हाला माहीत नाही, पण पत्रकारांना माहिती आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या तर तुमचं इंटेलिजन्स फेलियर आहे किंवा तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करताय. सत्य काय ते जनता पण जाणते. नक्कीच. पण राजकारण महाराष्ट्रातलं कुठल्या दिशेने जात आहे? कारण आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते शरद पवार यांची स्तुती करतायत. या वयातही शरद पवार अशा पद्धतीनं काम करतायत, ॲक्टिव्ह आहेत, त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहे आणि सातत्य आहे त्यांच्या कामात असं म्हणतात. बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. या पार्श्वभूमीवर कसं पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे? नाही, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला मी कालच सातारामध्ये होते आणि मी एका ठिकाणी भाषण करताना सांगितलं की राजकारण हे पूर्वी विचाराशी, पक्षनिष्ठेशी आणि तत्वाशी जोडलेलं होतं. आणि राजकारणामध्ये खरं सांगायचं झालं तर एखाद्या विचारधारेला तुम्ही जे आहे ते विचार करून तुम्ही त्या पक्षामध्ये सामील होता आणि आयुष्यभर त्या पक्षामध्ये काम करण्यासाठी तुम्ही सामील होता. सत्तेसाठी सामील होत नाही, स्वार्थासाठी सामील होत नाही, पैशासाठी सामील होत नाही, प्रॉपर्टीसाठी किंवा संपत्तीसाठी तुम्ही त्या पक्षामध्ये येत नाही, तुम्ही विचारधारेसाठी येत असता. दुर्दैवाने आता राजकारणाची परिभाषाच बदललेली आहे. सातत्याने लोक पक्ष बदलायला लागलेत आणि दुर्दैवाने मला हे पण बोलायला पाहिजे की लोकसुद्धा त्यांना स्वीकारायला लागलेत. त्याच्यामुळे राजकारण्यांना ती जी जरब असते किंवा जी भीती होती ती सुद्धा आता हळूहळू संपायला लागली आहे. दुर्दैवाने आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो तेव्हा आम्ही हे शिकून आलो होतं की भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं राजकारण म्हणजे समाजकारण असतं आणि समाजकारण म्हणजे राजकारण असतं. पण आज राजकारणाची परिभाषा पूर्णपणे बदललेली आहे. आज राजकारणाची भाषा तुम्हाला माहिती आहे की काय झाले, पक्ष तोडा, पक्षाची लोक आपल्याकडे खेचा. या पक्षात लोक तिकडे गेल्यानंतर लोकांनी त्यांना कळलं पाहिजे की बाबा तुम्ही त्या पक्षाची वफादार नाही, तुम्ही आमच्याशी काय वफादार होणार. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. त्यामुळे राजकारणाची भाषा जरी बदलली असली तरी एक गोष्ट मात्र मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की शरद पवार साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत. भारताचं नाव त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते देशभरामध्ये, म्हणजे महाराष्ट्राचं नाव त्यांनी देशभरामध्ये, भारतामध्ये नेण्याचं काम केलेलं आहे. आणि मला सांगायला पाहिजे की कष्टामध्ये बिलकुल त्यांच्याशी मी सहमत आहे की कष्टामध्ये ते कुठेही मागे राहत नाहीत, सातत्यामध्ये ते कुठेही मागे राहत नाहीत. आणि जेवढा एक तरुण मुलगा काम करतो किंवा एखादा तरुण व्यक्ती काम करतो, तरुण मुलगी काम करते, त्याच तऱ्हेने ते काम करतात. त्यांच्यामध्ये आजही तेवढा जोश आहे. त्यामुळे त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये, कारण ज्या तऱ्हेने त्यांचं वय आहे किंवा ज्या तऱ्हेने त्यांची प्रकृती आहे तरीसुद्धा त्याला जे आम्ही त्यांच्यासाठी नेहमीच असं म्हणतो की माणसाचा जर विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर माणूस कशा तऱ्हेने काम करू शकतो याचं ते उमदं उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातो. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्न नाही. पण राजकारणाची परिभाषा दिवसेंदिवस जी बदलत चाललेली आहे. पूर्वी विरोधक जरी असला तरी तो फक्त विरोधक आहे कशा बाबतीत आहे, जे काही सरकारच्या चुका आहे ते दाखवण्याबाबत, काही गोष्टी करण्याबाबत आहे. विरोधाला विरोधक आहे असं विचार केला जात नव्हता. विरोधकांना पण तितका सन्मान दिला जात होता, त्यांचं म्हणणं ऐकलं जात होतं. मी मंत्रिमंडळात असताना देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षामध्ये होते किंवा त्यावेळेला आम्ही माहिती शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या ग्रुपमध्ये लोक त्यावेळी विरोधी पक्षात होते, यायचे ते आम्ही त्यांच्याशी बोलायचो ना, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं. कारण त्यांनी दिलेल्या चांगल्या सूचना जर महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असतील, महाराष्ट्राला दिशा देत असतील आणि महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला अपेक्षित आहे की पुरोगामी प्रगत महाराष्ट्र पुढे जावा, तर ते ऐकायला काय हरकत आहे. पण दुर्दैवाने आता राजकारणात आम्ही बघतो की विरोधकाला की त्याला एका वेगळ्या नजरेने बघायचं,
जर तो स्ट्रॉंग असेल तर त्याला पक्षात खेचण्यासाठी प्रयत्न व्हायचे. हे राजकारण नाही. राजकारण म्हणजे समृद्ध राजकारण असलं पाहिजे. राजकारण हे विचाराचं असलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच ताई, आता एक योजनेसंदर्भातला प्रश्न आहे. लाडकी बहीण योजना आणली, पण या योजनेसाठी निधी जो आहे तो मागासवर्गीय खात्याचा असू द्या किंवा आदिवासी विभागाचा असू द्या वळवला जातोय. आता आदिवासी विभागाचा तिसऱ्यांदा निधी वळवलाय. 335 कोटी वर्ग करण्यात आलेत. कसं पाहताय? नाही, याच्यावरती सुद्धा मी बोललेले आहे की सातत्याने खरं तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये असताना आम्ही तो कायदा करण्याचा प्रयत्न केला होता जो कर्नाटक आणि आंध्र राज्यांनी केला होता. आणि त्या कायद्याच्या अंतर्गत जे आहे ते आमची अशी इच्छा होती की त्यांनी हा निधी आहे, स्पेशल कंपोनंट निधी, हा देशाच्या संविधानाच्या माध्यमातून समाजाला मिळालेला आहे आणि त्या समाजावरच्या विकासावरती खर्च व्हायला पाहिजे, त्याच्या शिक्षणावरती खर्च व्हायला पाहिजे, योजनांवरती खर्च व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी सुविधा मिळाव्यात, पायाभूत यासाठी खर्च व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने हा निधी आता लाडक्या बहिणीला वळवण्याचं काम चाललेलं आहे. मागील काळामध्ये पण झालं. त्यामुळे आम्ही हा कायदा करत होतो की हा निधी फक्त तिथेच खर्च व्हायला पाहिजे. पण तो कायदा कुठे अटकला मला माहीत नाही. 2.5 वर्षानंतर आमचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप बंद झाला मंत्री महोदयाने. त्याच्यानंतर पुढे काय झालं आम्हाला त्याचं काही माहीत नाही आहे. आणि दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे की प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्या महाराष्ट्र इथे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण उल्लेख करतो, त्या महाराष्ट्रामध्ये हा कायदा नाही, हा आंध्र आणि कर्नाटकमध्ये. म्हणजे पहिलं तर शासनाला माझं सांगणं आहे की हा कायदा जो आहे तो स्पेशल कंपाऊंडचा कायदा सुरू करावा. कारण हे पैसे जे तुम्ही वळवताय हे मुलांच्या हक्काचे पैसे आहेत. मागील मला काळात आठवते मी एकदा प्रश्न विचारला होता आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे ते खातं होतं, ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि 1 वर्ष मुलांना फक्त मुलांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे आहेत की त्या कॉलेजच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे पैसे जे आहेत ते स्कॉलरशिपचे अडवण्याचं काम झालं होतं. अशा तऱ्हेने गलथामी करण्यात जे चालत होतं ना त्याच्यामुळे नुकसान मुलांचं शिक्षणाच्या बाबतीमध्ये होतं. बाबासाहेबांनी सगळ्यात मोठं जर काही समाजाला दिलं असेल तर शिक्षण दिलं. आणि आज आदिवासी मुलांना त्यांच्या बाकीच्या स्कॉलरशिप असतील, त्यांचं खाणं असेल, त्यांचं काही मुलं तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो फंड जो आहे तो त्यांच्या विकासावर खर्च केला जातो. परंतु या सगळ्या प्रकरणामुळे ते मुलं आणि ती लोक समाज या सगळ्या गोष्टीपासून वंचित होतं आणि त्याला पूर्णपणे जबाबदार राज्य सरकार आहे. तुम्ही तुमचा रेव्हेन्यू वाढा ना. तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना देता ना सगळ्यांना, ज्याच्या माध्यमातून ते आता मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, ते बंद करा आणि हा निधी जो आहे तो लोकांच्या समाजावर खर्च करा. लाडक्या बहिणीसाठी वेगळा निधी आणा. फडणवीस म्हणतात मी दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेलो आणि 72 तासाचा मुख्यमंत्री झाला होता, तुम्ही विसरत, मी विसरू शकत नाही. नाही, ते कसे विसरतील? त्यांच्या आयुष्यामध्ये मला वाटतं सगळ्यात मिळालेला तो मोठी काय म्हणतात सबक म्हणा किंवा त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक शिक्षण असेल त्यांच्यासाठी की 72 तासामध्ये मुख्यमंत्री व्हायचं आणि कशा तऱ्हेने परिस्थिती बदलू शकते याचं मला वाटतं त्यांच्यासाठी मिळालेलं ते एक मोठा खूप सबक आहे. नक्कीच ताई, मुंबईमध्ये पाऊस पडला सोमवारी आणि महानगरपालिकेचं त्यासोबतच यंत्रणेचं देखील पितळ उघडं पडलं. मेट्रो गळत होती, पाणी साचलं, त्या ठिकाणी बऱ्याचशा घटना समोर आल्या आणि ठिकठिकाणी मातोश्रीच्या समोर देखील पाणी साचलं. लो लाईन एरियाज होते तिथे कुर्ला असू द्या, चुनाभट्टी असू द्या, पाणी साचल्याच्या घटना घडल्या. आता नाले सफाईसाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. कसं पाहता याकडे? नाही, माझं म्हणणं आहे की सर्वप्रथम आम्ही म्हणजे किती दिवसापासून मागणी करतोय की नाले सफाई आणि मान्सून पर्वत जी साफसफाई व्हायला पाहिजे त्याच्याकडे जे दुर्लक्ष झालं आहे त्यासाठी ACBच्या माध्यमातून ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. खरं तर हे काय पहिल्यांदा नाले सफाई किंवा पहिल्यांदा आपण मान्सून पूर्व तयारी करतो असं आहे का? नाही आहे. हे प्रत्येक वर्षाचं काम आहे. हे काम तुम्ही जर बघाल तर मेच्या पासून सुरू होतं जवळपास. आता आपण सगळेजण जाणता की यावर्षी म्हणजे ते कामाचं ज्यावेळी मी आढावा बैठक घेतला DMCच्या ऑफिसमधून त्यावेळी मला कळलं की मेजर नाल्यांच्या सफाई कमी झालेल्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी 25% झाल्यात, काही ठिकाणी 35% झाल्यात, मायनरच्या झालेल्या. म्हणजे मला कळत नाही मिडी रिव्हरचं सुद्धा साफसफाई पूर्ण झालेली नाही. मग ही तयारी करायला नको का? याच्या संदर्भामध्ये आयुक्तांनी त्या संदर्भामध्ये मिटिंग घ्यायला नको का? दुर्दैवाने त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची जे आहे ते लक्ष दिलं गेलं नाही. आता तुम्ही करताय ज्यावेळी लोकांना त्रास सहन करावा लागला, ज्यावेळी हिंदमाता असेल, सायन असेल, चेंबूर असेल, धारावी असेल, तिकडचे सव्वे असतील, हे सगळे भरल्यानंतर तुम्हाला आठवण आली अरे मेट्रो स्टेशनच्या बातम्या. मला तर कळत नाही की हे विकास पुरुष कोण, भाजपा की एकनाथ शिंदे? याच्यामध्ये जेवढी कॉम्पिटिशन चालते ना त्याच्यापेक्षा ह्याचं पण श्रेय जसं घेण्याचं कॉम्पिटिशन चालतं तसं ह्याचं पण श्रेय घ्या की त्या मेट्रोमध्ये पाणी शिरलं. मागील काळात तुम्हाला माहिती आहे की कोस्टल रोड बनवता, कोस्टल रोडमध्ये सुद्धा पाणी गळलं. हां, काही वेळेला आपण माहिती आहे की अटल सेतू आणि कोस्टल रोडला तडे सुद्धा गेले. मग माझं आता पॅच वर्कमध्ये करण्यात आलं. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जेव्हा तुम्ही क्रेडिट घ्यायला जाता ना, तुम्ही एवढं घाईघाईने वरळीपासून BKC पर्यंत तुम्ही त्या म्हणजे स्टेशनचं जे मेट्रोचं आहे ते उद्घाटन करायला घाईघाईने गेलात. त्याच्याबद्दल ह्या पक्षाच्या महिलेने ट्विट केलं, त्या पक्षाच्या महिलेने ट्विट केलं की आमचे काय म्हणतात त्याला, आमच्या आणि म्हणजे काय विकास पुरुषांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला. मग ह्याचं पण श्रेय घ्या की तुमचं पाणी वरून गळतंय, तुमचं स्टेशन भरलंय. मी अश्विनी भिडेंची मुलाखत ऐकली की असं आहे, इतके प्रवासी. मला त्यांना सांगणं आहे
की मॅडम अशा तऱ्हेने ज्या वेळेला काम होतं भुयारी रस्त्यामध्ये तुम्हाला नियोजन नको करायला, आणि तुम्ही सांगताय की 90 mm पाऊस पडला. काय मुंबईमध्ये पैशापेक्षा जास्त पाऊस नाही पडला? आणि समजा पाऊस जर पडला तर त्याचं पुढच्या काळामध्ये लागणारं व्यवस्थापन आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला समजा अशा काही गोष्टी झाल्या की अचानक पाऊस जास्त प्रमाणात पडला तर तुम्ही त्यावेळेला रेमेडीज करण्याच्या बाबतीमध्ये तुमची काहीच काळजी तुम्ही घेतलेली नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही कोणाच्या जीवावर सोडले? तुम्ही वाऱ्यावरती सोडलेले मुंबईकरांना. तुम्ही पण पाहणी केली नाले सफाईची, काय तुमच्या निदर्शनास आलं? किती टक्के झाली? आणि विशेष करून मिठीची सफाई पूर्णपणे झाली आहे का? बिलकुल. म्हणजे मी स्वतः पाहणी केली. मी इथल्या काही नाल्यामध्ये गेले, त्या ठिकाणी कुर्ल्या आणि त्या ठिकाणच्या नाल्यामध्ये गेले. मिठी रिव्हर तर आमच्या बाजूलाच आहे, त्या मिठी रिव्हर तर मी सातत्याने बघत असते. मी एकदा प्रश्नसुद्धा विचारला की त्याच्यामध्ये ती एकच गाडी चालू आहे, गाडी त्या गाडीच्या माध्यमातून साफसफाई चालू आहे. खरं तर आयुक्तांकडून अपेक्षा असते की आयुक्तांनी, कारण काय झालं 3 वर्षापासून निवडणुका नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीत. नगरसेवक जाऊन सांगणार, कुठे सांगणार जाऊन? त्यांना वॉर्ड ऑफिसमध्ये विचारलं जात नाही, ज्या तऱ्हेने विचारलं गेलं पाहिजे होतं खरं तर, कारण ते त्यांना नगरसेवक नसल्यामुळे त्यांना विचारत नाहीत. तुम्ही या पक्षामध्ये सामील व्हा, मग तुमचं म्हणणं ऐकू. काही मतदारसंघात माझा आरोप आहे हा आयुक्तांवरती, पण काही मतदारसंघामध्ये काम झाली, काही मतदारसंघामध्ये ₹0 खर्च झाला. खरं तर मुंबईकराचा पैसा हा त्याच्या गरजेनुसार वापरला गेला पाहिजे, तिथल्या परिस्थितीनुसार वापरला गेला पाहिजे. पण एखाद्या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी त्या लोकांना फंड दिला गेला. साफसफाईचे कॉन्ट्रॅक्ट त्याच लोकांना दिले गेले. माझा तर आरोप आहे की हे कॉन्क्रीटचे रस्ते मुख्यमंत्र्यांनी खरंच दाखवायचं ना त्यांना पारदर्शक कारभार. मला अपेक्षा त्यांनी दाखवावं त्यांच्यात हिंमत असेल तर. रस्त्याचे ते झालेले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि ही नाले सफाई करायची चौकशी, आणि 3 वर्षाचा काढा याचा रिपोर्ट. मी म्हणते तुम्ही डिनोमोरेची चौकशी करताना काही तुमच्या लोकांची पण चौकशी करा ना, ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिले रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरांची आणि हे नाले सफाई करण्याची. बिलकुल सगळ्यांची चौकशी करा, झाली पाहिजे सगळ्यांची चौकशी. मुंबईकरांना नाहक जो त्रास सहन करावा लागतो, मुंबईकरांच्या जीवनाची काय अवस्था आहे तुम्ही सांगा. म्हणजे मेट्रोमध्ये भुयार रस्त्यामध्ये समजा काही दुर्घटना झाली तर कोण जबाबदार आहे? सबवेमध्ये पाणी तुमच्या प्रत्येक वर्षी होतं, का नाही तुम्ही पंप लावून ठेवत? का नाही तुम्ही एक्स्ट्रा व्यवस्थापन त्याचं करून ठेवत? तुम्ही बघा भुयारी रस्त्यामध्ये त्या ठिकाणी पाणी झालं, म्हणजे काय आपल्याकडे काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चरवरती कधीतरी डेव्हलपमध्ये होणार आहे की नाही? करोडोच्या करोडो कॉन्ट्रॅक्ट निघाली. रस्त्याच्या बाबतीत तुम्ही माहिती घेतली पाहिजे. माझं पत्रकारांना सांगणे, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं टेंडर कधी निघालं, कोणत्या कंपनीला मिळालं, आजही ते रस्त्याचं काम सुरू झालंय का? मी तुम्हाला सांगते 60 ते 70% रस्त्याची कामं सुरू झालेली नाही आहेत. कोण आहे जबाबदार ह्याला? ह्याला जबाबदार कोण आहे हे मुख्यमंत्र्यांनी माहिती करून सांगावं ना. तुमच्याच मंत्रिमंडळातले कोणतरी सहकारी आहेत. ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, तेव्हा अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि आयुक्त प्रश्न विचारला की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना राग येतो, आम्ही काम केलं तुम्ही ते दाखवत नाही. अरे काम केल्याचं श्रेय घेतात, तसं त्याच्यात फेलियरचं पण श्रेय घेण्याची तयारी असली पाहिजे माणसाची. पण दुर्दैवाने ते करताना दिसत नाही. सरकारमध्ये ही भूमिका आहे की कोणी कोणाच्या विरोधात बोलायचं नाही, आणि विरोधक म्हणून जर आपण एखादी भूमिका दाखवली, लोकांचे प्रश्न मांडले, तर तुम्ही कसे वेगळे आहात हे दाखवण्याचं त्या मोठी तडजोड त्या ठिकाणी असते, तयारी त्या ठिकाणी असते. तुम्ही एक मोठा आरोप केला आहे की आयुक्तांचा वापर होतो लोकप्रतिनिधींना पक्षांतर करण्यासाठी. याला खरं म्हणावं आणि याचे काही पुरावे येत्या काळामध्ये तुम्ही द्याल? असं आहे की सर्वांना माहिती आहे की चहल असताना काय परिस्थिती होती. आम्हाला सांगायचे की तुम्ही तिकडे जाऊन भेटून घ्या त्यांना, ते बोलले तर मी फंड देणार. हा निधी कोणाचा आहे? काही लोकांना एका दिवसात त्यांनी फंड मागितल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना फंड मिळाला. आमदारांना माहिती आहे ना, आम्ही कोर्टात पण त्या संदर्भात गेलो का? कारण आमचा विश्वास होता की आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. प्रश्न असा आहे की तुम्ही XY पक्षाचे आहात, सत्ताधारी पक्षाचे म्हणून तुम्हाला फंड मिळणार, तुम्ही विरोधी पक्षामधले म्हणून तुम्हाला फंड मिळणार नाही, ही भूमिका का? किंवा XY पक्षामध्ये तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंटात तुम्हाला फंड मिळणार, तुम्ही विरोधी पक्षामधले मेंबर ऑफ पार्लमेंट असेल तुम्हाला निधी मिळणार नाही, असं का? अरे आमच्याकडे पण आलेले लोक आहेत, त्यांना पण सुखसुविधा पाहिजेत ज्या ठिकाणी गरज आहे. कारण आमच्याकडची मंडळी सुद्धा टॅक्स भरतात ना मुंबईला. मग असं असताना आयुक्तांची भूमिका काय असली पाहिजे? आयुक्तांची भूमिका ही असली पाहिजे पारदर्शकपणे की ज्या ज्या ठिकाणी जी जरूरत आहे, ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी गल्या बांधलेल्या नाहीत, आणि काही ठिकाणी असं झालेलं आहे की त्या ठिकाणी किती स्टॅच्यू आणि किती गोष्टी बनलेल्या आहेत. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडे टॉयलेट समजा बरोबर नसेल, गली बरोबर नसेल, नाल्याची तुमचे व्यवस्थापन काय? तुम्ही बिलकुल बांधा, आमचा काही विरोध नाही त्याला, पण तुम्ही ते बांधत असताना जिथे व्यवस्थापन नाही, कारण का? तिथे विरोधातले आमदार आहेत, विरोधी पक्षामध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, विरोधी पक्षामधले माजी नगरसेवक आहेत, मग त्यांना पक्षामध्ये हे तर मी उदाहरणासकट सांगितले. आमच्यामधले घेतले आणि त्यांना किती रुपये फंड दिला. माझं तर म्हणणं आहे जर खरंच मुख्यमंत्र्यांमध्ये असेल तर मुख्यमंत्र्यांनी या 3 वर्षामध्ये ज्यांना निधी दिला ना त्या सगळ्यांची चौकशी केली गेली पाहिजे, किती कामं झाली. कारण त्याची श्वेतपत्रिका ज्यांना निधी दिले, तुम्ही 7-8 कोटी दिले ना, 5-5, 4-4 कोटी पण काही लोकांना दिले. करा चौकशी आयुक्तांमध्ये, आयुक्तांनी करा त्याची चौकशी.
का नाही आम्ही आयुक्ताला जबाबदार धरणार? तुम्ही प्रशासनाचे अधिकारी आहात आणि त्यामुळे राज्य सरकार आणि शासन त्याचबरोबर प्रशासन म्हणून तुम्ही आयुक्त ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहात. सत्यजित तांबे ज्या पद्धतीनं टीका करतायत राहुल गांधींवर की राहुल गांधी भेटत नाही, तासन तास लोकांना वाट पाहावी लागते, कसं पाहता या आरोपांकडे? तथ्य आहे यामध्ये? नाही, सत्यजित तांबे साहेबांनी असं का बोलले मला माहीत नाही, कारण मला जेवढं माहिती आहे मी सत्यजित तांबे साहेब जेव्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेपासून मी त्यांना चांगलं जाणते की ते जे आहेत राहुल गांधीजींनी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये काही लोकांवरती जास्त प्रेम केलं, त्याच्यामध्ये ते सुद्धा एक आहेत. आणि दुर्दैवाने ते जर असं बोलत असतील तर ते दुर्दैव आहे, पण त्यांना मी दोष देत नाही, कारण ज्या तऱ्हेने त्यांचे आता सौख्य प्रेम ते काय म्हणतात ना आजकाल त्यांचे मोठे बंधू असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जास्त असल्यामुळे कदाचित ते बोलत असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यजित तांबे साहेबांच्या कुटुंबाला AB फॉर्म देण्यात आला, त्यांना सांगितलं की तुम्ही लढा. त्यांनी खरं तर काँग्रेस पक्षाच्याकडून लढायला पाहिजे होतं, कारण शेवटी निर्णय हा त्यांच्या पक्षा त्यांच्या घरातला होता. बाळासाहेब असतील किंवा सुधीर त्यांचे वडील असतील किंवा ते असतील, त्यांच्या कुटुंबातला निर्णय होता. आणि त्यामुळे सत्यजित तांबेला निवडणुकीसाठी लढत असताना सुद्धा काँग्रेस पक्षाने त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याचं काम केलेलं आहे. आणि काँग्रेस पक्ष हा नेहमीच सत्यजित तांबेला पुढं करण्याचं काम केलं. म्हणजे युथ काँग्रेस असे पुढे राजकारणामध्ये असेल, सत्यजित तांबेला नेहमीच काँग्रेस पक्षाने पुढं करण्याचं काम केलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्याने हे बोलणं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, ज्या पक्षाने तुम्हाला नावलौकिक मिळवून दिला, आज तुम्ही त्याच पक्षाबद्दल बोलत असाल तर कुठे ना कुठे लोकांनी सुद्धा त्याचं चिंतन केलं गेलं पाहिजे. तुमची नक्कीच सौख्य, तुमची मैत्री, तुमचं बंधुत्व वाढलं असेल कोणत्या पक्षाबरोबर, पण लक्षात ठेवलं पाहिजे. आता मी मगाशी जे वाक्य बोलले पुन्हा बोलते की आता पुन्हा लोकांनी हा विचार केला पाहिजे, पक्षनिष्ठा, तुम्हाला दिलेलं नावलौकिक, तुम्हाला पक्षाने केलेला सहभाग म्हणजे पुढं करण्याचं काम राजकारणामध्ये, हे गोष्टी विसरून जाऊ नका. ह्या गोष्टी जनतेने पण समजल्या पाहिजेत की काही मंडळी स्वार्थासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आणि सत्तेसाठी जातात, ती मंडळी कोणाचीच नसतात. नक्कीच ताई, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एक महत्त्वाचं विधान केलं आहे की जे स्वार्थासाठी पक्षनिष्ठा गहाण ठेवतात किंवा त्यांच्यात निष्ठाच नसते, ते कुणाचेच नसतात. मोठा टोला लगावलेला आहे आणि त्यासोबतच महानगरपालिकेला आणि सरकारला देखील नाले सफाईबाबत आणि मुंबईच्या धारावीच्या विकासाबाबत बरेचसे प्रश्न वर्षताईंनी विचारले. या प्रश्नांची उत्तरं आता सरकार कशा पद्धतीने देणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.